यूट्यूब ऑटो सबस्क्राईब लिंक जनरेटर। इथं काय म्हटलेलं आहे, यूट्यूबची फ्री ऑटो सबस्क्राईब लिंक जनरेट। नमस्कार सगळ्यांना। कुठलंही चॅनल ग्रो होण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी सबस्क्रायबरची गरज असते। सुरुवात ही सबस्क्रायबरपासून होते, नंतर आपण व्हिडिओ जसे जसे अपलोड करत जाऊ त्याच्यानंतर आपल्याला वॉच टाइम भेटत असतो। पण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये फक्त सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर 7 दिवसामध्ये आपण कसे मिळवणार आहोत यूजिंग ओनली 2 ॲप्स, यूट्यूब म्हणजे YT स्टुडिओ आणि क्रोम ब्राउझर। हे दोघं ॲप्लिकेशन वापरून, फक्त दोनच ॲप्लिकेशन वापरून आपण सबस्क्रायबर कसे गेन करायचे ते बघणार आहोत। आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत नक्कीच मी ही ट्रिक यूज केलेली आहे, त्याच्यामुळे वाढलेले आहेत, खूप जास्त वाढलेले आहेत। तुम्ही चॅनलला जाऊन चेक करू शकता माझे सबस्क्रायबर्स। तर बघा आपण करणार काय आहोत, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका। बघा सगळ्यात आधी तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं जे क्रोम ब्राउझर आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। तर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, बघा सर्च करायचं आहे। तुमचा जो YT स्टुडिओ आहे ते आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लिंक टाकायची आहे studio.youtube.com ओके, youtube.com हे आपल्याला टाकायचं आहे। याच्याने होतं काय, आपला जो YT स्टुडिओ असतो तो क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होतो डेस्कटॉप मोडला। ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याला चॅनलचा डॅशबोर्ड दिसेल आणि आपला जो इंटरफेस आहे तो ओपन झालेला आहे। ओपन झाल्यानंतर आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो अजिबात पण स्किप करू नका आणि मला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा की तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या। तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सेकंड इकडे रोमध्ये डॅशबोर्ड आहे, त्याच्यानंतर खाली कंटेंट आहे, ठीक आहे, कंटेंट आहे, ॲनालिटिक्स आहे, कम्युनिटीचा टॅब आहे, त्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी आहेत। तर तुम्हाला इकडं खाली जो आहे कस्टमायझेशनचा म्हणजे तुम्हाला तिथं 3 स्टार दिसत आहेत, त्या ठिकाणी इथं क्लिक करून घ्यायचं आहे कस्टमायझेशनच्या टॅबवर। ठीक आहे, बघा तुम्ही कस्टमायझेशनचा टॅब ओपन केला, या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे, बॅनरची इमेज, त्याच्यानंतर पिक्चर जे तुम्ही तुमच्या चॅनलला ठेवलेलं असेल ते, आणि त्याच्यानंतर नेम तुम्ही जे घेतलं असेल, हँडल कोण करतंय, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही असं लिहायचं आहे नेमकं तुम्ही तुमच्या चॅनलवर कशा रिलेटेड व्हिडिओज जे तुमचे व्ह्यूअर्स आहेत त्यांना दाखवणार आहेत ते, त्याच्यानंतर तुम्ही लँग्वेजेस पण ॲड करू शकता। बघा आता मेन मुद्द्यावर येऊयात। या ठिकाणी तुम्हाला चॅनलचा URL दिसत असेल, जो की URL तुमच्या चॅनलचा आहे। तिथं म्हटलेलं आहे की दिस इज स्टँडर्ड वेब ॲड्रेस फॉर युअर चॅनल, इट इन्क्लूड्स युअर युनिक चॅनल ID विच इज नंबर्ड अँड लेटर्स ॲट द एंड ऑफ द URL ओके। तर हा तुमचा URL आहे। तर सिम्पली याला काय करून घ्यायचं आहे, साईडला तुम्हाला इथं कॉपीच्या सिम्बॉल दिसेल ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा URL तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। जोही तुम्ही तुमचा URL टाकलेला असेल चॅनल URL तो तुम्हाला इथं काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला ही जी विंडो आहे ती मिनिमाइज करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर आपण ही विंडो मिनिमाइज करून घेऊयात। आणि बघा सेकंड विंडो आपल्याला इकडं ओपन करायची आहे, गुगलवर सर्च करायचं आहे या ठिकाणी। तर गुगलवर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे सबस्क्राईब। तर तुम्हाला या ठिकाणी करायचं काय आहे, टाईप करायचं आहे ऑटो सबस्क्राईब लिंक जनरेटर, हे तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे। हे टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल आणि त्याच्यामध्ये बघा पहिला जो पॉईंट राहील, पहिला जे तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होणार आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर ही जी प्रोसेस आहे ती स्टेप बाय स्टेप करायची आहे, अजिबात त्याच्यात तुम्हाला मिस्टेक करायची नाही आहे। बघा या ठिकाणी फ्री यूट्यूब ऑटो सबस्क्राईब लिंक जनरेटर, इथं काय म्हटलेलं आहे, यूट्यूबची फ्री ऑटो सबस्क्राईब लिंक जनरेटर। या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो URL म्हणजे आपण जो यूट्यूबचा URL कॉपी केलेला होता तो या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला खाली जनरेट हे ऑप्शन येणार आहे। तर जनरेट ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी जनरेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर जनरेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा ऑटो सबस्क्राईब लिंक ही जनरेट होणार आहे। मग बघा त्याच्या खाली लिहिलेलं आहे की कॉपी लिंक टू क्लिकबोर्ड। आता ही लिंक इथून आपल्याला काय करायची आहे, कॉपी करायची आहे। ओके, ही लिंक कॉपी केल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला परत एकदा आपला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। तर बघा या ठिकाणी खाली ॲड लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। ॲड लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला URL दिसत असेल, एंटर अ URL। या ठिकाणी ती जी लिंक आपण कॉपी केलेली होती ती या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, पेस्ट करायची आहे। ठीक आहे, ती लिंक जी आहे ती आपण या ठिकाणी पेस्ट करून घेतली, बरोबर। बघा ती लिंक पेस्ट केल्यानंतर त्या लिंकला काहीतरी एक टायटल देऊयात। तर या ठिकाणी आपण टायटल देणार आहोत सबस्क्राईब फॉर ट्रिक टिप्स, असं काहीतरी आपण एक छान असं टायटल देऊयात। ओके, सबस्क्राईब फॉर टिप्स। ठीक आहे, याच्यानंतर तुमच्याकडे ज्या ज्या लिंक असतील त्या तुम्ही इथं ॲड करू शकता, फक्त ॲड लिंक म्हणायचं आहे। ठीक आहे, ही लिंक ॲड केल्यानंतर बघा वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, बघा या ठिकाणी सगळ्यात वरती आल्यानंतर तुम्हाला इथं पब्लिशचं ऑप्शन दिसणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पब्लिश करायचं आहे। आता बघा आपण चेक करूयात की आपली लिंक जी आहे ती आली किंवा नाही। तर आपल्याला करायचं काय आहे, यूट्यूब ओपन करायचं आहे। यूट्यूब ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो चॅनल आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, चॅनल बघायचं आहे। ठीक आहे, आणि या ठिकाणी बघा आली की नाही ती लिंक आपण चेक करून घेऊयात। तर बघा या ठिकाणी आपण कुठली लिंक ॲड केली, सबस्क्राईब फॉर टिप्स। आता या लिंकवर क्लिक करून बघूयात। तर बघा या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चॅनल ओपन आहे, म्हणजे ऑलरेडी मी हे सबस्क्राईब केलेलं आहे। ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याला सबस्क्राईबचं ऑप्शन या ठिकाणी येणार आहे। तर तुम्हाला समजलं असेल। आणि आपण अदर लिंक्स पण तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता, व्हॉट्सअप लिंक टू सबस्क्राईब, म्हणजे या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमचं जे चॅनल असेल व्हॉट्सअपला ते या ठिकाणी सबस्क्राईब होणार आहे। तर आपण आता सेकंड मेथड बघणार आहोत ज्याच्याने आपल्याला सबस्क्रायबर भेटतील। तर बघा त्याच्यासाठी सेटिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघा या ठिकाणी आपण परत एकदा YT स्टुडिओ जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। आपण बिलकुल पण टाइम वेस्ट नाही करत आहोत। आणि अजून जर तुम्ही लाईक केलं नसेल व्हिडिओला तर नक्की लाईक करा, आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, कंटेंटवर या ठिकाणी यायचं आहे। ठीक आहे, तर कंटेंटवर या ठिकाणी आल्यानंतर सबस्क्राईब गेनिंगसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि बरेचसे व्हिडिओज बघते जे न्यू यूट्यूबर्स असतात, तर त्यांना हे सेटिंग माहिती नसते। आता मला जेव्हा ही सेटिंग माहिती झाली त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबर जे होते ते खूप जास्त वाढायला लागले। कारण डायरेक्टली लोकांचा जो थंब असतो, डायरेक्टली लोकांचं जेव्हा क्लिक करतात ते डायरेक्ट सबस्क्राईबवरच, आपल्या जे सबस्क्रिप्शन बटन असतं, सबस्क्राईब बटन असतं त्याच्यावरच जातो। आणि ही गोष्ट मला माहीत नव्हती, तर आपण ते बघूयात आता। ठीक आहे, तर बघा हे व्हिडिओवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। कंटेंट पण आलो, पहिल्या व्हिडिओवर मी क्लिक करून घेतलं। व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी असा एक फॉर्मॅट तयार होईल। बघा या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओचं टायटल दिसेल, डिस्क्रिप्शन दिसेल। या गोष्टीचा तुम्हाला SEO करावाच लागेल प्रत्येक व्हिडिओसाठी। आणि बघा या ठिकाणी व्हिडिओच्या खाली तुम्हाला पब्लिक सबटायटल्स, एंड स्क्रीन, कार्ड्स, क्विजेस या प्रकारचे ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला इथे एंड स्क्रीनवर क्लिक करून घ्यायचं आहे फॉर द सबस्क्रायबर। तर बघा सबस्क्रायबर कसे भेटतात, या ठिकाणी आल्यानंतर बघा थोडं टाईम घेतोय। ठीक आहे, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या प्रकारचे एलिमेंट्स दिसतील। आता माझा जो व्हिडिओ होता बघा इकडे साईडला व्हिडिओ एलिमेंट्सवर आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला असे ऑप्शन्स दिसतील। व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचे आहे की प्लेलिस्ट का सबस्क्राईब बटन, चॅनल की लिंक, हे ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर आपण एक सबस्क्राईब बटन जे आहे ते ॲड करून घेऊयात। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी ॲड केल्यानंतर तुमच्यासमोर ही जी लिंक येणार आहे, एलिमेंट्सवर परत एकदा करूयात आणि सबस्क्राईबवर करून घेऊयात। ठीक आहे,
ओनली 1 सबस्क्राईब एलिमेंट कॅन बी ॲडेड. ओके. आता बघा या ठिकाणी आपले खूप सारे जे एलिमेंट होते ते ॲड झालेले आहेत. तर तुम्ही बघा या ठिकाणी कुठलाही व्हिडिओ त्या ठिकाणी ॲड करू शकता. ठीक आहे. तर आपण लेटेस्ट व्हिडिओ घेऊयात. त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो मी ॲड केलेला आहे. ठीक आहे. बघा आता हे ह्या प्रकारे आणि हे सबस्क्राईबचं जे बटन आहे ते या साईडला. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जिथं ती विंडो पाहिजे ती करू शकता. बघा या ठिकाणी मी 3 विंडो ॲड केला. याच्या 2 ठिकाणी एक कुठलाही व्हिडिओ येईल, एक रिसेंट व्हिडिओ आणि एक मी सिलेक्ट केलेला आहे. तर 3 ऑप्शन येतात. तर या 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला बेस्ट फॉर व्ह्यूअर्स म्हणजे यूट्यूबच आपल्याला सिलेक्ट करून देतो की व्ह्यूअर्ससाठी कोणता आहे. आणि मोस्ट रिसेंट व्हिडिओ अपलोड म्हणजे जो आत्ताच आपण लेटेस्ट केलेला आहे तो. आणि लास्ट ऑप्शन येतं की चूज स्पेसिफिक व्हिडिओ. तुम्हाला एखादा व्हिडिओ ॲड करायचा असेल की हा लोकांनी बघितला पाहिजे, याला जास्त व्ह्यूज आले पाहिजे, तर तो तुम्ही तुमच्या मनाने ॲड करू शकतात. तर बघा आता सबस्क्राईब कुठं आहे इथं. तर जेव्हा हा व्हिडिओ एंड होतो त्यावेळेस साहजिकच लोक क्लिक करतात व्हिडिओवर. तर बघा या ठिकाणी सबस्क्राईबचं जे बटन आहे ते हे या ठिकाणी येत असतं. आता मी तुम्हाला तो प्ले पण करून दाखवते. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी सेव्ह करून घेऊयात. हे बघा आता सेव्ह झालेलं आहे. आता आपण व्हिडिओ प्ले करून बघूयात आणि ते बटन जे आहे ते सबस्क्राईबचं कुठं येतं ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता आपण इथं बघणार आहोत की आपला जो व्हिडिओ आहे लेटेस्ट, तो लेटेस्ट व्हिडिओ आपण प्ले करून घेणार आहोत. बघा या ठिकाणी हा व्हिडिओ मी बनवलेला होता. तर हा व्हिडिओ जो आहे तर तो आपण प्ले करून घेणार आहोत. आणि ते सबस्क्राईब बटन कसं येतं ज्याच्याने ऑटोमॅटिकली आपल्याला सबस्क्रायबर हे भेटत असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ॲड चालू आहे तोपर्यंत. आणि बघा जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचे जेही प्रश्न असतील वॉच टाईम रिलेटेड म्हणा, कुठलाही प्रॉब्लेम असेल तुमचा तर मला कमेंटमध्ये येऊन विचारू शकता. मी नक्की त्याच्यावर सोल्युशन देणार आहे. कारण माझ्याकडे 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो प्ले होत आहे. मी पुढे घेऊन जाते लास्टला म्हणजे आपला जे विंडो आपण ॲड केलेला होता. तर बघा या ठिकाणी मी जे हे ॲड केलं होतं की YT स्टुडिओमधील 10 मोनेटायझेशनचं सेटिंग हे मी स्वतः ॲड केलं होतं. इथं यूट्यूबला सांगितलं होतं की तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही ॲड करा. तर यूट्यूबने हा व्हिडिओ माझा ॲड केला. आणि खाली हे सबस्क्रिप्शनचं बटन आलं. तर बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर डिरेक्टली माझं चॅनल जे होतं ओपन होतं आणि तिथं सबस्क्राईब हे बटन येतं. तर याच्याने काय होतं आपले जे सबस्क्रायबर असतात, बघणारे असतात, त्यांना कुठेही जाण्याचं गरज नाही. आणि काही वेळेस काय होतं काही लोकांना समजत नाही. ठीक आहे की सबस्क्राईब झालं किंवा नाही झालं किंवा आपण बोलत असतो. तर जेव्हा आपण एंडला ही स्क्रीन ॲड करतो किंवा हा लोगो ॲड करतो तेव्हा डिरेक्टली इथून सबस्क्राईब हे होत असतं आपलं चॅनल. आणि हा एक आपला खूप मोठा बेनिफिट आहे. तर तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत व्हिडिओमध्ये बनवताना. ठीक आहे. आणि ह्या सेटिंग व्यवस्थितरित्या करा. बऱ्याच लोकांना हे पण माहिती नसतं. बघा या ठिकाणी तुम्ही कार्डसुद्धा ॲड करू शकतात ज्याच्याने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची लिंकसुद्धा देता येते. लिंक अशी देता येते की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचं प्लेलिस्टसुद्धा ॲड करता येतं. म्हणजे एकदा प्लेलिस्ट उघडली म्हणजे जो व्ह्यूवर असतो तो प्लेलिस्टमधनं बाहेर पडणारच नाही. कदाचित 10 व्हिडिओ जर तुमच्या प्लेलिस्टमध्ये तो ॲटलिस्ट 1 किंवा 2 व्हिडिओ तर बघेलच. आणि बघितलं त्याला आवडलं तर तो नक्कीच सबस्क्राईब पण करेल आणि तुमच्या चॅनलला व्ह्यूज पण येतील आणि त्याच्यानेच तुमचं काय होणार आहे वॉच टाईमसुद्धा वाढणार आहे. तर ह्या 2 ट्रिक्स होत्या. ह्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा. हाईप द्यायला विसरू नका.